मी कोण हा प्रश्न बालपणी कधीच विचारला जात नाही. बालपणात शरीराच्या गरजा महत्त्वाच्या असतात. त्या भागविण्यासाठी जे काही शिकायला हवे ते सारे गिरविले घटविले जात असते. जीवनासाठी जे शिकायलाच हवे त्याचे बरेच धडे लहान असतानाच गिरवले जात असतात. तुम्हाला मिळणारे धडे तुम्ही ज्या वातावरणात परिस्थितीत वाढत असता त्यावर अवलंबून असतात. मन म्हणजे काय हा प्रश्न बालवयात विचारलाच जात नाही. पण त्या वयातही आपला आतला आवाज आपल्याशी बोलत असतो, आपल्याला काही सुचवीत असतो. मनात अनेक कल्पना येत असतात. शरीर बऱ्याच काही मागण्या करीत असते. मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठत असते. शरीराच्या गरजा बालवयातच त्रास द्यायला सुरुवात करतात. अनेक गोष्टी कराव्या असे वाटत राहते, पण मनातील हे प्रश्न गरजा बोलवून दाखवल्या जात नाहीत. लोक आपल्याला हसतील, मूर्खात काढतील असे वाटण्याने मनातील उर्मी मनातच दडपल्या जातात. आपल्या आत उठणारे विचार, गरजा अदृश्य असणाऱ्या मनाच्या कपाटात लपविले जात असतात. आपल्या आत दुसरा कोणी डोकावू शकत नाही याची जाणीव लहान वयातच प्रत्येकाला होत असते. अंतर्मनात दडपल्या गेलेल्या गरजा, भावना आपले पुढील आयुष्य घडवितात. निदान फ्रॉइड तसा दावा करतो. अदृश्य असणारे पण सतत जाणवणारे मन कशापासून बनले आहे? अदृश्य असणारे हे मन म्हणजे नेमके काय? मन हे वस्तुमानापासून बनले आहे का? मन नावाची वस्तू अत्यंत प्रगत सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकत नाही. वस्तुमान असले की वजन आले. मनाचे वजन काढण्याचे प्रयोग कुठे झाले आहेत का? मेंदू हे हार्डवेअर आहे, मन हे सॉफ्टवेअर आहे. मेंदूच्या मदतीने जे काही चिंतन काम केले जात असते विज्ञानात त्यालाच मन असे म्हटले जाते. मनाला इंद्रियापेक्षा वेगळे अस्तित्व आहे असे डेकार्ट्स मानत असे. मन हा मेंदूचाच भाग आहे. मेंदूपेक्षा वेगळे काही अस्तित्वात नसते. विज्ञान तसा दावा करते. मेंदूचे हार्डवेअरच जर उपलब्ध नसेल तर मनाला अस्तित्व असणार नाही. प्रश्न मनात म्हणजे मेंदूच्या एखाद्या कप्प्यात विचारले जातात. मेंदूचे कप्पे वस्तुमानापासून अणुरेणूपासून तयार झालेले असतात. विज्ञानाला अणुरेणू, त्यापासून तयार झालेली केंद्रे, मज्जापेशी पाहता येतात. इलेक्ट्रिकल सिग्नल वापरून मज्जापेशीतील संदेश एका ठिकाणून दुसरीकडे कसे जातात त्याचे पडद्यावरील चित्र आता पाहता येते. पण त्या पलीकडे असणारे मन आजच्या उपकरणांना दिसू शकत नाही. शरीराकडून काम करवून घेणारे आणि साऱ्या मज्जापेशींना कामाला लावणारे मन हे मेंदूच्या पलीकडे अदृश्य रूपात अस्तित्वात असलेच पाहिजे असे फक्त मलाच नव्हे तर अनेकांना वाटते. पण विज्ञानाला पुरावा हवा असतो. डार्क मॅटर किंवा डार्क एनर्जीही दिसत नाही, पण त्याचे परिणाम दिसतात. म्हणून विज्ञानाला त्या अदृश्य असणाऱ्या वास्तवाचे अस्तित्व मान्य करावे लागते. मन हे डार्क एनर्जीपासून बनले असेल तर तेही दिसणार नाही. मन पाहता येईल असे एखादे उपकरण भविष्यात शोधलेही जाईल किंवा गणिताने सिद्ध केले जाईल, पण निदान आज तरी मनाचे वेगळे अस्तित्व अनेक वैज्ञानिक मान्य करीत नाहीत. दुर्दैवाने हे सत्य आहे. विज्ञान आणि मन या संकल्पनांविषयी आपल्याकडे काही वेगळी माहिती असल्यास ती कळवावी ही विनंती आहे. धन्यवाद. गुरुजी म्हारे माने डर लागो आहे दीन रो ओ दीन रो ओ दीन रो गुरुजी म्हारे माने डर लागो आहे दीन रो ओ एक दीन रो गुरुजी